मित्रांनो, आता तिसऱ्या भागाची आपण सुरुवात करणार आहे. 96 कुळीच्या तिसऱ्या भागाची सुरुवात करणार आहे आपण. अनुवंशिकतेचे जाणव, कुटुंबाची गोत्रे. गोत्रे हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. त्याबद्दल विज्ञानी दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षण आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळवले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्यांच्या लक्षात आले असावे की पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसूत्रे अपत्यात प्रभावित होत असावीत. म्हणून नर अपत्यांना पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. हाच नेम मादी अपत्यांच्या बाबतीत का पाळला जात नाही? मुलीचा विवाह झाला की तिला नवऱ्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते, म्हणजेच तिचे आडनाव आणि गोत्रही बदलते. वास्तविक आडनाव मानवनिर्मित आहे, तर गोत्र अनुवंशिक आहे. अनुवंशिक गुणधर्म कोणालाही बदलता येत नाहीत. गोत्र हे अनुवंशिकतेचे प्रतीक असल्यामुळे नवीन गोत्र धारण करणे विज्ञानीदृष्ट्या अगदी चुकीचे आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक मातापित्यांचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा केसांचा रंग, चेहऱ्याचे ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि त्यांच्यापासून अपत्यांच्या ह्याच गुणावगुणांचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या असाव्यात. ह्या निरीक्षणावरून कदाचित त्यांना असे आढळले असावे की पित्याकडून आलेली अनुवंशिकता जास्त प्रमाणात असते, म्हणून पित्याचे आडनाव लावण्याची प्रथा पडली असावी. गोत्राच्याही बाबतीत असाच प्रकार घडला असावा. बऱ्याच प्रमाणात सारखे अनुवंशिक गुणावगुण असलेल्या कुटुंबाचे त्यांनी काही गट निर्माण केले. त्यांना ऋषींची नावे देऊन गोत्राची संकल्पना रूढ केली असावी. आता जनुक नकाशामुळे या संकल्पनावर प्रकाश पडण्यासारखा आहे. स्वतः पुरुष व्यक्ती, तिचे आईवडील, आजी आजोबा आणि त्यांच्या पूर्व पिढ्या, तसेच त्या पुरुष व्यक्तीची पुरुष अपत्ये, नातू, पंतू वगैरे पुढील पिढ्या, या सर्वांचा एक कुटुंब गट अनुवंशिकदृष्ट्या ओळखण्यासाठी गोत्र या संकल्पनेचा उदय आणि विकास झाला. या गटातील सर्व संबंधित स्त्रियांनाही सरसकट तेच गोत्र देण्यात आले. वास्तविक या स्त्रिया वेगवेगळ्या गोत्राच्या कुटुंबात जन्मल्या होत्या. खरे पाहिले असता गोत्रालाही शास्त्रीय आधार नाही. समान अनुवंशिक गुणधर्म असलेल्या व्यक्तीच्या गटाला गोत्र असे नाव दिले गेले असावे आणि ते गट ओळखण्यासाठी त्यांना ऋषीची नावे दिली गेली असावीत. जनुके, गुणसूत्रे आणि DNA यांच्या संचानुसार केलेल्या गटांना मात्र शास्त्रीय आधार असेल. ते गट म्हणजे शास्त्रीय गोत्रे असतील. एकाची गोत्राची भिन्न स्थानी वास्तव्य करणारी कुटुंबे अलग अलग ओळखण्यासाठी आडनावाची संकल्पना रुजली असावी. जात म्हणजे अनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे आडनाव म्हणजे जात असे समीकरण झाले. अनेक जातींमध्ये देखील समान अनुवंशिक गुणधर्म आढळले असावेत, म्हणूनच ती गोत्रे अनेक जातींमध्येही आढळतात. आता आपल्या लक्षात येतील की अनुवंशिकतेचे साधारणपणे दर्शवण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतु कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरायची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. इंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरण्याची प्रथा रूढ झाली आणि आता आडनाव बदलण्याची किंवा आडनाव नकोच अशी चळवळ सुरू झाली आहे. सध्या प्रचलित असलेल्या मराठी आडनावाची निर्दोष स्वरूपातील जंत्री म्हणजे मराठी मातृभाषिकांच्या आडनावांचा कोश करण्याचे काम फार मोठे चालू आहे. प्रत्येक आडनावाचा खरा इतिहास आणि उत्पत्ती जाणून घेणे व त्याहूनही कठीण आहे. मराठी आडनावांची संख्या लाखाच्या आसपास असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आडनावांची खरोखर गरज का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे किंवा माहेरचे आडनाव सोडूच नये की सासर माहेरचे जोड आडनाव धारण करावे? मराठा जात. महाराष्ट्रातील मराठा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व लढाई समजल्या जाणाऱ्या जातीस 96 तथाकथित उच्च कुले अधिक इतर अनेक कुले आहेत असे समजले जाते. मराठी एकूण लोकसंख्या महाराष्ट्र, गोवा, लाक्षणिक लोकसंख्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, इतर युनायटेड किंगडम, अमेरिका, अरब राष्ट्रे, सिंगापूर, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिरात, स्वित्झर्लंड, मॉरिशस, इस्रायल. भाषा मराठी. धर्म हिंदू. रिलेटेड इंडो युरोपियन, इंडो इराणी, इंडो आयर्न. मराठी या शब्दाची उत्पत्ती. मराठा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी मतांतरे आहे, तरीही सर्वांना मान्यताप्राप्त उत्पत्ती म्हणजे मल अधिक रट्टा अथवा महा अधिक रट्टा या शब्दाच्या संयोगाने झाली असावी असे मानले जाते. राष्ट्रकूटानंतर इसवी 850 ते इसवी 1250 बेळगाव नजीकच्या भागावर रट्टा नावाचे मूळची आफ्रिकेची असणारे लोक राज्य करत होते. रिसले
या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शेख द्रविड यांच्या मिश्र जातीपासून मराठी उदयाला आले असा सिद्धांत मांडला. यातील रट्टा ही शेख जाती बहुतेक संशोधनाच्या मते मराठा हे रट्टा या जमातीचे वंशज होते. भोसले, जाधव, भोईटे, चव्हाण कुटुंबे. इतिहास. मराठा साम्राज्य. प्रसिद्ध व्यक्तिमत्व. शिवाजी महाराज, सयाजी गायकवाड, यशवंतराव चव्हाण, माधवराव शिंदे, रजनीकांत, अशोक कामटे, शरद पवार, प्रतिभा पाटील, विजय भटकर, सचिन पाटील, संदीप पाटील, विलासराव देशमुख, ज्योतिंद्र शिंदे, अण्णा हजारे, पृथ्वीराज अशोक चव्हाण, सचिन तेंडुलकर. मराठा जात व कुळ व्यवस्था. थोडक्यात नाव. मराठा जात. वर्गीकरण. क्षत्रिय, युद्धकर्ते, जामीनदार. उपप्रकार. 96 कुळे. लक्षणीय लोकसंख्या असलेले राज्य. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा तसेच मध्य प्रदेश. प्रमुख भाषा. मराठी, तामिळ, तेलुगू, तंजावर मराठी. प्रमुख धर्म. हिंदू. मराठा गवळी. बोरे, गायकर, खेडकर, दिवेकर, वरणकर, कोटकर, बिरवटकर, महागावकर, बानकोटकर, घोसाळकर, धुमाळ, यादव, कासार, काते, चिले, घोले, पाटील, राईन, बंडागळे, मोरे, किल्जे, कांबळे, तटकरे, दर्गे, पगार, मिरगळ, डिंगे, खताते, पवार, दळवी, मोडशिंगे, वीर. मराठ्यांचा मागासलेपणा. महाराष्ट्रातील मराठी जात हे त्या जातीची जनता ही मागासलेली या गृहीतकावर तसे सिद्ध करण्याची जबाबदारी नारायण राणे समितीवर आली. यापूर्वी नेमलेल्या बापट कमिशनने मागासलेपणाचा हा दावा धुडकावून लावला होता. राणे समितीने अगदी पुराण काळापासून मराठी कसे मागासलेले आहेत आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत गेला हे आपल्या रिपोर्टात सांगितले आहे. परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली होती हेही सांगितले. हा रिपोर्ट बनवताना राणे यांनी एकूण 18.5 लाख लोकांचे फक्त 11 दिवसात सर्वेक्षण करून हा रिपोर्ट बनवला. या रिपोर्टाच्या आधारे निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे निर्णय राज्य सरकारने घाईघाईने घेतला. तथापि या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राणे रिपोर्टाची निरीक्षणाने शिफारशी. मराठा समाजाच्या जातीतील लोकसंख्या 32%. उच्च शिक्षण घेणारी मराठी 12%. मराठा समाजाला मागास न समजणारा बापट अहवाल फेटाळावा. महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाच्या रिपोर्टवर घेतलेले आक्षेप. राज्यात इसवी सन 1962 नंतर जातीनिहाय जनगणना झालेली नाही. त्यामुळे मराठी एकूण लोकसंख्येचा 32% आहे. हे कशावरून? उच्च शिक्षणातील वैद्यकीय, कृषी आणि व्यापाराशी संबंधित आकडेवारी उपलब्ध नाही. शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा तपशील नाही. इसवी सन 1980 मधील मंडल अहवाल आणि 2000 मधील राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अहवाल यांची राणीकडून दखल नाही. या अहवालामधील मते दुर्लक्षून मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणता येणार नाही. उच्च न्यायालय काय म्हणते? राणे समिती आणि बापट आयोग यांचे अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात आले नव्हते. याकडे उच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे राणे समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करून सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून किंवा मराठा आरक्षणाचे नवे विधेयक आणू असे सांगणाऱ्या विद्यमान राज्य सरकारला या मुद्द्याचाही विचार करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने इंद्र साहनी प्रकरणात सांगितल्यानुसार राणे समितीची रचना नाही. राणे यांनी केवळ 9 ते 19 फेब्रुवारी या 11 दिवसात घाईघाईने सर्वेक्षण केले. थॉमस प्रकरणात न्याय फजल अली यांनी 1976 मध्ये दिलेली मते राणे यांनी स्वीकारली. मात्र ती मते इंद्र साहनी खटल्यात फेटाळण्यात आली आहेत. आरक्षण 50% प्रमाण फक्त विरळा प्रकरणी शिथिल होऊ शकते असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. तथापि मराठा आरक्षण प्रकरण विरळात विरळ कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्नही राणे यांनी केला नाही. मंडल आयोगाच्या अहवालानुसार व्यवसाय आणि सामाजिक स्थान लक्षात घेता मराठा समाजाचे अनेक शतके वर्चस्व दिसते. ऐतिहासिक सामाजिक तपशील पाहिल्यास मराठा समाजातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थान 14व्या शतकापासून उच्च होते. त्यामुळे मराठा समाजातील सामाजिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही. याचे आकलन झाल्यानेच राणे समितीने मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्याची शिफारस केलेली आहे. मराठा समाजात गरिबीचे प्रमाण मोठे असले तरी शिक्षण, शेती आणि राजकारण यांच्या जोरावर या समाजातील मोठ्या घटकांनी आपली भौतिक प्रगती साधली आहे. अशावेळी हा समाज मागासलेला आहे म्हणून आरक्षणाची मागणी करणे हा वेडेपणा आहे. महाराष्ट्रात एक काळ असा होता की सुधारकांनी समाजातील उपेक्षित आणि नाहिरे वर्गाचे प्रश्न जळजळीतपणे समाजामुळे मांडले होते. ते नुसते मांडले नाहीत तर त्या सामाजिक प्रथा परंपरामुळे पददलित समाजाच्या वाटेला अमानुष वागणूक मिळाली होती. त्या प्रथा परंपरांच्या मुळावर घाव घालून सामाजिक अन्यायातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्या उपेक्षित समाजांना
स्वाभिमानाने आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा जवळपास 3 पिढ्यांनी सामाजिक सुधारणेसाठी, न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आणि आधुनिक मूल्यांच्या प्रसारासाठी संघर्ष केला होता. या तिन्ही पिढ्यांनी समाजातील उपेक्षितांना आधुनिक शिक्षणाच्या परिघात आणण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील यशवंतराव चव्हाण यांसारख्या राजकर्त्यांनी हा प्राकृतिक वारसा पुढे नेत सामाजिक सुधारणांचा ढाचा भक्कम व्हावा यासाठी प्राधान्याने कारभार केला. दुर्बल आणि उपेक्षितांना विश्वास वाटेल अशा प्रकारची धोरणे घेऊन ती नेटाने राबवली. त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी व्यापक स्वरूपाचे प्रयत्न केले. शिवाय ज्या व्यवस्थेने त्यांना नाकारले होते त्याच व्यवस्थेने त्यांना सामावून घेण्याचे, नोकरीत राखीव जागा दिल्या. राजकारणात उपेक्षितांच्या प्रतिनिधींना सन्मानाने बरोबर घेताना सत्तेत आणि न्याय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतले. आता काळ बदलला आहे. सामाजिक अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे जे सुधारक, त्यांचा वारसा पुढे नेत कारभार करणारे राजकर्ते हे सगळेच आता इथे जमा झाले आहेत. सामाजिक सुधारणेचा वारसा चालवणाऱ्या गणगोतातील बाबाराव हे शेवटचेच. तसेच सुधारकांचे उत्तरदायित्व मानून कारभार करणारे शरद पवार हेही कदाचित आता शेवटचेच राजकर्ते ठरतील. काळ इतका बदलला आहे की प्रागतिक राजकारणाच्या मालिकेतील पवारांचे नाव घेतल्याने काहींना आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. पवार हे अनेक कारणाने वादग्रस्त राजकारणी ठरले आहेत, पण सामाजिक प्रश्नासाठी राजकीय किंमत द्यायला कोणी धजावणार नाही. ती किंमत राजकर्ता म्हणून पवारांना वेळोवेळी दिलेली आहे हे विसरता येणार नाही. सुधारकांनी केलेल्या सामाजिक संघर्षामुळे शोषणाच्या साखळीत प्रतिष्ठेचे स्थान असलेला मराठा समाज बदलत गेला. अन्याय, चातुर्वर्णाच्या प्रथा, परंपराचे काटेकोरपणे पालन करून अस्पृश्य आणि पददलितांवर त्यांचीच कुऱ्हाड चालत होती. विठ्ठल रामजी शिंदे आणि साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक सुधारणेला वाहून घेतल्याचे वतनदार मराठ्यांना आपल्या श्रेष्ठत्वाला मुरड घालून पददलितांना जवळ करावे लागले. हा बदल अर्थातच एका रात्रीत झालेला नाही. अर्थात वृत्ती-प्रवृत्तीत पूर्णपणे कायापालट झाला असे नाही. चळवळीच्या संस्कारामुळे अन्यायाचे प्रमाण कमी झाले. चळवळीतील इतर समाजाच्या संपर्कामुळे बडेजाव कमी झाला. वैचारिक वादविवादामुळे आचारविचारावर बुद्धिप्रामाण्याचा प्रभाव झाला. त्यामुळे बहुतांशी मराठी समाज सुधारकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वातंत्र्य काळात सुधारकांनी ही परंपरा क्षीण झाली आणि आज तर खंडितच आहे. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या काही दशकावर सुधारणेचा प्रभाव कायम होता. विशेषतः राजकर्त्यावर आणि त्यातही नेतृत्वावर प्रभाव होता. त्यामुळे सामाजिक भान ठेवून त्यांनी कारभार केला. उपेक्षित समाजाचे प्रतिनिधित्व आपल्याबरोबर घेऊन हे राज्य त्या समाजाचे आहे ही भावना त्यांच्या मनात ठसवली. यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणात केवळ राजकीय हेतू नव्हता, तर प्रामुख्याने सामाजिक आशय होता. फाटक्या तुटक्या समाजाला प्रतिष्ठा देणे त्यांना मान्य नव्हते व जे अद्याप उच्च कुळाच्या प्रतिष्ठेवर वावरत होते त्यांना सत्तेच्या नव्हे तर एकूण राजकारणापासून 4 हात दूर ठेवले. त्यामुळेच बऱ्याच मराठ्यांना नंतर आपल्या वृत्तीप्रवृत्तीत बदल करावा लागला. कदाचित राजकीय सत्तेचे समीकरण यशस्वी करण्यासाठी काहीने आपली भूमिका मोड घातली, पण आता तो काळी कालबाह्य झालेला आहे. 80च्या दशकात मराठा समाजातील काही पुढाऱ्यांनी उघडपणे राखीव जागा आणि सामाजिक सुधारणेच्या विरोधात भूमिका घेतली. मराठा महासंघाची स्थापना केली. इतकेच नव्हे तर गरीब मराठ्यांचे प्रश्न पुढे करून सामाजिक न्यायाच्या विरोधात रान पेटवले. शिक्षण आणि नोकऱ्यात गुणवत्ता हाच निकष धरला पाहिजे असा आग्रह धरला. हे पॉप्युलर लॉजिक गरीब मराठ्यांना आणि बेरोजगार तरुणांना आकर्षण वाटत होते, पण त्यातूनच अगदी न कळत एका फासिस्ट तत्त्वज्ञानाचा पुढे शिरकाव बहुजन समाजात झाला. त्यामुळे भुसभुशीत झालेल्या ग्रामीण जनमानसात पुढे वर्णवर्चस्वाचा उघड व छुप्या पद्धतीने प्रसार करणाऱ्या शक्तींना शिरकाव करणे शक्य झाले. गेल्या दीड वर्षापासून पुण्यात चित्पावनाचे जागतिक संमेलन झाले. पूर्वी अशा प्रकारचे संमेलन घेण्याचे धारिष्ट्य अभिजन समाजात नव्हते, पण मराठा महासंघाने वहिवाट सुरू केल्याने पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या परशुरामाचा आदर्श मानणाऱ्या चित्पावनांना भ्यायचे कारण नव्हते. मध्यंतरी जिजाऊबद्दल बदनामीकारक मजकूर जेम्स लेम यांच्या पुस्तकात छापून आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. अख्खा मराठी समाज त्यामुळे दुखावला गेला होता. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मदत घेऊन लेन यांनी संशोधन केलेले असल्याने छावा व संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेवर हल्ला करून मोडतोड केली होती. तेव्हापासून मराठा समाजाशी संबंधित असलेल्या या संघटना प्रकाशात आल्या होत्या.
चित्पावन संमेलनानंतर मराठा समाजाशी संबंधित असलेल्या या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मराठा समाजात गरिबीचे प्रमाण मोठे असल्याने व शिक्षणाचाही अभाव असल्याने या समाजाला राखीव जागा द्या अशी मागणी केली. पुढे या संघटनांनी नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन मराठ्यांचा समावेश ओबीसी समाजात राखीव जागा द्या अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही मराठा समाज ओबीसी आहे की नाही हे ठरवून सरकारला शिफारस करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रमेश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समिती पुढे हजारभर निवेदन केली आणि या समितीने आपला अहवाल दिल्याचे समजते. या अहवालातील शिफारशीच्या जोरावर मराठा समाजाला न्याय देण्याची भाषा मुख्यमंत्री देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर पाटील यांनी केली होती. त्यामुळे